जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल स्वागत आहे. मित्रांनो, फायनली आपण आजचा ब्लॉग अंजनेरीवर चाललोय. अंजनेरीला पोरं कमीत कमी 8-9 जण आहेत. सकाळ सकाळ त्यांना फोन करून वैतागलोय. कोण हो का, हे उठला नव्हता रूम वर जाऊन उठून आणले त्यांना. स्वतः यानाच उठला नव्हता. नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण वेळेचं किती पक्क आहे. काही वेळेचं पक्क नाही. आता तुम्हाला अंजनेरीचं सांगतो. अंजनेरीला मारुतीचा जन्म झालाय, तिथं आपण आज चाललोय. आणि असं तिथं पहिले ग्रुप येऊ दे रे. बघा, हे ग्रुप येऊ दे म्हणतोय. काय नाही मित्रांनो, आपण आजचा ब्लॉग इथूनच चालू केलाय. या आमच्या इथं अशा रूम असते. हे काय बघू नका, हे आम्ही इथं राहत नाही. आम्ही गरीब माणसं झोपडीत राहतो. आम्ही झोपडीत राहतो. हे आमचे क्वार्टर्स नाहीत. आम्ही आता चाललोय बस स्टँडवरनं. तिथं पोरं समजे गोरा होतील. पोरं गोरा झाले तिथनं मग समजे म्हणजे नाश्ता बिष्टा करतो. नाश्ता करायला काय जण गेलेत. तिथनं म्हणले त्यांना बस स्टँडला या. बस स्टँडवर समजे पोरं पिक करू. तिथनं मग आपण पास काढू शिव. तिथं मारुतीच्या मंदिरामध्ये काय होतंय काय नाही. गड चढताना किती एन्जॉय होतोय. आणि मोसम मस्त झालाय. पाऊस बिऊस यायला लागलाय बारीक एकदम. अजून काय होतंय. वंशी तुला काय बोलायचं. हे काय म्हणला मला, चप्पल घालून ये म्हणला. आणि स्वतः बूट घालून आलाय. मी चप्पल घालून आलोय. म्हणलं पावसात भिजू नये म्हणून बूट घालून ये म्हणला. पावसात भिजणार नाही म्हणून मी चप्पल घालून आलो. आणि स्वतः बूट घालून आलाय. मला जर्किंग बिर्किंग घेऊन नको म्हणला वाजायला. आणि स्वतः घेऊन आलाय म्हणून मी जर्किंग बी नाही आणलं. पण मित्रांनो, आता आम्ही पोचलोय रस्त्याला. आणि विनायक, तू बॅगेत काय आणलंय दाखव बघ. काय आणलंय सांग काय आणलंय. काय ते शतरंज शाल आहे, हा स्वेटर आहे, हा रेनकोट आहे, छत्री आहे, हा. पाणी बॉटल आहे, हा कपडे. हा. मित्रांनो, ही माझी बॅग बघा. माझ्या बॅगेत फक्त एक शर्ट आहे. हे बघा बॅग. एक शर्ट घेऊन आलोय फक्त येताना. आणि ह्यानं बघा, मला वाटलं तिकडे गावाला जाणार म्हणून एवढी ह्यानं मोठी बॅग आणली. हे बघा, समजाने केवढी बॅग आणल्या. त्याची एकट्याची भाऊची मोठी बॅग आहे. आपलं तसं असतंय, आपलं रॉयल आहे. अरे, आणि कसं आलाय बघा त्यानं. नाईट पॅन्ट टी शर्ट घालून याचा सोडून शर्ट घालून आलाय. या आमच्या वेगळाच नमूना आहे. मित्रांनो बघू शकता, आम्हाला पुढे उतरायचं होतं. हे विनायकचं डोकं चाललं की इथं उतरायचंय. आम्हाला इथं उतरवलंय. समजा पुढे उतरलेत. गद्दारी गेली. ते म्हणले इथं स्टॉप आहे. विशाल म्हणते बस आतमध्ये, तर बसले नाहीत, उतरले तिथं. मी काय विषय झालता, मी म्हणलो होते तो उतरायचं नाही. आणि उतरवलं इथं बघा. बस समजा पुढे चाललेत. तुम्हाला खेकडे दाखवतो आणि वातावरण कसं झालं दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला खेकडा दाखवतो. कसं झालं खेकडे. हे बघा. मित्रांनो बघू शकता, हे एवढे पब्लिक बघून गँगस्टर वाटायले समजे. हे समजे पब्लिक आमच्याकडे बघायला असे दिसते. समजे त्यांना जायचा रस्ता माहित नाही, काय माहित नाही. विनायकमुळे घोड झालाय समजा. विनायकला नेलंच नाही पाहिजे कुठं आपल्यासोबत. कुठून जायचं विनायक इथून. मित्रांनो, आम्ही आता कसं पुढं पाऊस येतोय, ऊन पडतंय. रस्ता ऐकलं. त्या साईडनं गाड्याच होतात. मित्रांनो बघू शकता, आता आमचा झाला नाश्ता. आणि आम्ही मारला शॉर्टकट. चाललाय शॉर्टकट मारी. हे बघा, लाईफ मध्ये शॉर्टकट मारणं जरुरी आहे. पण तो खड्डाच आहे मोठा. हे बघा, शेत बीत भाताचं. आम्हाला वाटत आहे शॉर्टकट आहे, पण हे काय शॉर्टकट काय दिसत नाही मला. इथं मोठा खड्डा दिसलाय फक्त. शॉर्टकट मारला तर लाईफ मध्ये एवढा मोठा खड्डा पडतो. हे बघा. हा बघ ना,
ट्रॅकिंगला चाललाय कोल्हापुरी घालून चाललाय. विषय हार्ड पद्धतीने इथूनच जावं लागतं. हे काय इथून रस्ता आहे खेळे. भम बोले भम बोले. चला मित्रांनो आता पुढे गेल्या बघू. मित्रांनो बघू शकता रस्ते कसे आहेत, चिखल. बस झालं चप्पल घालून आलो, नाही तर बूट खराब झाला असता. मित्रांनो आम्ही आता पोचले वर. इथं चाललाय फोटोशूट. मस्त पाणी बिणी येते का. मंदिर कसलं आहे. ओम नमः शिवाय नमः. बघा पाणी मस्त वळून येते. माणसं गाडीने जातात, आम्ही चालत चाललोय. ऐक ही छोटंसं गावामध्ये इतिहास काय महाराष्ट्रात 10 किलोमीटर इतिहास आहे. आता इथं मावळतीचा जन्म झाला आहे. आपण बघू वर जाऊन मंदिर कसं काय. चला तर वर जाऊ. मित्रांनो पहा मला यांना सांभाळायला लागते. मी लहान आहो सगळ्यात, पण यांनाच सांभाळायला लागते. ओ माय गॉड. चला मित्रांनो माकडं आहे तिथं. आपण कमीत कमी जेवढा व्ह्यूज होईल व्हिडिओ काढणार तेवढा व्हिडिओ कमी काढेन, कारण की काय शक्यता कमी. चढून धरून पेशा फोटो काढ. मित्रांनो आम्ही आता वर. हे बघा कशा दिसतेत व्ह्यू. बघा डोंगर कसा दिसतोय मस्त. आपल्या चढाचे वर अजून. मित्रांनो इथं बघू शकता धबधबा चालू झालाय. बघू शकता नुसतं पाणी पाणी. यश भाऊ आम्हाला या. मित्रांनो हे गड येते सगळ्यात पहिल्यांदा. हे बघा आपण आलो गडावर आणि चाळीस मला एवढंच म्हणायचं मित्रांनो, असं गडावर आले ना प्लीज बनवू नका. हे बा असे गडावर येतात आणि आपल्या संस्कृती जपत नाहीत. मला तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता. आपली संस्कृती जपा. त्यांनी जपली नाही तर आपले पोरं काय जपतील. हां हो का. देवस्थानी येऊन कृपया करून अशा गोष्टी करतो. आपण एका मंदिरामध्ये चाललेलो. मंदिरामध्ये येत असताना कपडे वस्त्र हे तुमचे पूर्णपणे असू द्यावे. कोणताही अंग दिसू नये याची काळजी घ्यावी. पण असे काही लोक असतात त्यांना काही देणं घेणं नसते. काय नाही ते फक्त फॉलोअर्स लाईक येत असतात. ह्याच्यासाठी येत असतात. आणि आमच्यासारखे काय नाही, आम्ही फॉलोअर्स लाईक सबस्क्राईब तुम्हाला काय नाही असं जबरदस्ती नाही. करायचं असलं करा, नसलं करा नाही करू. मी फक्त तुम्हाला अंजली हे मावतीचा जन्म कसा झालता, कुठं झालता हे दाखवण्यासाठी आलतो. बाकी काय नाही मला. पाऊल खूप ठेवलं. हां तुम्हाला ते बघायला भेटलं. आपण काय तसले काहीच बनवत नाही. आता तिथनं एवढं वर आलो पण आपले फोटो सगळ्यात कमी आहेत. एक सुद्धा येईच नाही आपली. हे बघा हे बघा समधी गावठी मुलं आहेत, देशी मुलं. काय विषय नाही रे, पाय दिले नाही. त्याला दिलं रे. आत्ताच पाय दिला. 2 मिनिटात थांब म्हटलं. सफा होते पाणी. कोणी काय बोलणार आहे? तुम्ही बघू शकता हे नैसर्गिक पाणी आहे. नैसर्गिक असं डोंगरातून वाहत आलेलं पाणी. पोरं पाणी बाटल्या भरून घ्या की. बाटली भरून घ्या. बाटली भरून घे की मग. आता आपण पाणी पिऊ. कार्तिक ये जा, तेरी जैसी बड़ी मच्छी उसमें इधर. पाणी दाखव. हे देख रे. मैं बॉटल घेरे काढ. पाणी मध्ये टाक. ते भर. चांगलं भर रे वरचं. मित्रांनो बघू शकता हे फक्त पोरांमध्ये एन्जॉय होतो. घरी बसून काही एन्जॉय होत नाही. घरी बसून इतके दिवस या सगळ्यांनी मजा केली ना. मी केली मात्र काय नाही मित्रांनो, एकटा फिरायला जातो. एकट्यात काय मजा येत नाही. पोरांसोबत जायला जेवढी मजा आहे ना एवढी कशात नाही. लाईफ एन्जॉय करा.
काय नाही पण म्हातारपणे हेच व्हिडिओ बघायचे हसत बसा. भावानो, हे बघा फिल्टरचं पाणी जसं नाही ना इथं पाणी पर्वत चांगलं इथलं त्याच्याहून शुद्ध आहे. त्याच्याहून शुद्ध कारण की तुम्ही पिऊन बघता इथून आणि पिऊन बघा ना तर बघा आम्ही पण इथं बाटली काय तर 25 का 30 रुपयाला बाटली आहे. वरती 50 रुपयाला बाटली भेटली पण इथं हनुमानाने दिली फुकट पाणी प्यायला. बॉटल घेऊन या फक्त आणि ताजं पाणी पिया, थंड शुद्ध आणि मिनरल सोबत. समजे शिकलेले सवडलेले आहेत, काय विषय नाही. चला वर चला आता. स्वस्त पाणी प्या शरीराला स्वस्त. मित्रांनो हे बघू शकता आता मस्त मोसम झालाय, पाऊस यायला लागलाय मस्त वेगळे आणि बघू शकता पोरं कसं थांबलं. जपले सरकार की जय. हे बघू शकता या छत्री बंद कर छत्री. मस्त कसा झालाय बघा कॅमेरा. फायनली मी भिजले आता थंडी वाजते वरती आले आता भिजून गेले. मस्त पतला झाला. तर एन्जॉयलाच म्हणते, एन्जॉय फुल एन्जॉय. बघा गर्दी. फायनली वरी पोहोचला. हा मंदिर तिकडे बी गर्दी. बघा गर्दी. चला आपण असं दर्शन घेऊन येऊ. जय शिवराय मित्रांनो, हे बघू शकता पोरं कशा थांबले आडुशाला. पाऊस एवढा प्रेमान चालू आहे, बोलायचं काम नाही. आणि आमच्यातले एक विनायक तिथं थांबलाय. तो यायला तयार नाही. मित्रांनो मी छत्री काढली भाऊ. मित्रांनो बघू शकता पाऊस किती वाढलाय, तुम्ही एकले बघू शकता. मित्रांनो फुल पाऊस चालू आहे बघा. पाऊस बघा. तुला काय बोलायचं या गोष्टीवर? मजा येते मजा. इकडं हनुमानाची गुफा आहे. आम्ही चाललोय आता गुफेकडे बघायला. गुफा बघा वाट कशी आहे. इथनं 200 मीटर लिहिले. आता बघू किती लांब आहे. गुफेकडे जाऊलोय आम्ही. हनुमान जन्मस्थान हे लिहिलंय मग वरती काय होतं? मंदिर फक्त मंदिर बघायला आपण गेलो. आता फोटो घ्या विचार खाणे पिणे येते का? त्यानं बघितल्या गुफा मला दाखवल्या आतून गुफा. बघा इकडे बघा बघा. आतून तुम्हाला दाखवली गुफा. माझा जन्म इथं झालता. मित्रांनो हे बघू शकता आम्ही मस्त आणलाय. आता वरनं फायनली खाली उतरलोय. लय उशीर झाला. मला सांगितलं नाही बघा मला काम असतेच ना. भत्ता खाऊ. सकाळपासून काय खाल्लं नाही पोरांनी. आता भत्ता थोडासा पेपर दे रे. कांदा आणलाय का? बँड ओली पिशवीत नाही ठेवू शकते. पिशवी ओली त्याची. त्यानं भत्ता आणल्याचा फायदा काय झाला बघा. कसा आहे भत्ता? 1 नंबर.
मीच आणला होता. नात करते का यावाच लागते इंजिनिअरिंग. आता पत्ता खातो नाही तर लवकर संपायच्या आधी हे संपवून टाकते. जय शिवराय मित्रांनो, फायनली आम्ही आता आलोय खाली. मंदिराचं दर्शन घेतलं. भत्ता आणला होता, भत्ता खाल्ला, भत्ता खाऊन झाला. आता आम्ही आलोय खाली. नमस्कार भाऊ. लवकर आलो आता येताना खाली. शॉर्टकट घेत आलो. हो, एकच नंबर शॉर्टकट होते आणि कोणाला काही लागलं नाही, काही नाही, टेन्शन नाही. पण एक दिक्कत झाली, माझी चप्पल तुटली. एकच दिक्कत झाली. चप्पल तुटू त्याची काय व्हायची उद्या. चप्पल पैसे देऊन गेली नव्हती त्याच्यामुळे तुटली. आता त्याच्यात आपण मंदिरात आणली असेल त्याच मंदिरात ते नाही, आमची चप्पल तुटली. पण आणि पैसे दिले होते 250 रुपये. तुम्हाला पैसे कमी दिले त्याच्यामुळे असं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर भेटून जातील. मित्रांनो, विनायक तुम्हाला कसं वाटलं आता हे तर बरोबर इंजिनिअरिंग नक्की सांगा. तुला काय बोलायचं? ट्रिप एकदम खतरनाक हात झालेली आहे. दुखायला. पायाची वाट लागून गेलेली आहे. तळपायाची आई वडील ती वाट लागू दे. ब्लॉग आता आपण इथं डीएन करणार आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला आता ते मंदिरात आपण जाऊ. आता इथंच ब्लॉग डीएन करू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ज्यादा आपण मराठीच बोलतो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर हात दुखाला बाबा. चला मोबाईलचं वजन जास्त व्हायला मला. चला डीएन करू. बाय.